तर बघा, हा आपला मागचा नेक आहे आणि ही मागची आपली काज बटन पट्टी आहे. तर तुम्ही बघू शकतात किती फिनिशिंग मध्ये ही आपली काज बटन पट्टी झालेली आहे. दाबपट्टी ही आपली खूप छान झालेली आहे. गळा पण आपला ॲक्युरेट असा गोल झालेला आहे. तर मी तुम्हाला शिकवते मागची काज बटन पट्टी गळ्याला कशी बनवायची. चला. नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत बॅक साईडला जी काज बटन पट्टी बनवायची असते ती कशी बनवायची. प्रत्येकाला पडणारा प्रश्न आहे, कारण की प्रत्येकाला ही पुढची काज बटन पट्टी बनवता येते, पण मागची काज बटन पट्टी कशी बनवायची, कशी कटिंग करायची हे कोणाला लवकर लक्षात येत नाही. माझ्या मुलींना माझ्या स्टुडंटलाही खूप प्रश्न पडत असतात की मागचा गळा कसा बनवायचा, तर मग ती काज बटन पट्टी कशी कट करायची. तर या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मी माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मागचा गळा कसा बनवायचा आणि काज बटन पट्टी मागे कशी बनवायची. तर करूया सुरुवात. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये पण माझ्याकडे राणी कलर म्हणजे गुलाबी कलरचंच फॅब्रिक आहे. तर हे सगळे माझे कस्टमरचे ब्लाऊज आहे. त्यांनी मला जे ब्लाऊज पीस दिले आहे मी त्याचंच तुम्हाला शिकवत आहे. त्यांनी जो पॅटर्न सांगितला आहे तोच पॅटर्न मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर नक्कीच बघा व्हिडिओ शेवटपर्यंत की काज बटन पट्टी मागच्या साईडनी कशी बनवायची. मागचा जे फॅब्रिक आहे आपलं मागचा पार्ट तयार करून घेतलेला आहे, अस्तरवर कटिंग करून घेतलेला आहे, मेन फॅब्रिकवरही कटिंग करून घेतलेला आहे. आता आपला गळा किती हे आपण चेक करायचं. तर कस्टमरने मला सांगितलं तिला 11.5चा गळा हवाय किंवा तिची पाठ 4.5ची. तर बघा, अर्धा इंच आपण खालून सोडून दिला, वरती 4.5चं मेजरमेंट घेतलं, तर तिची गळ्याची हाईट किती उरते आपण ते चेक करूया. तर बघा, 11.25ची आपली हाईट उरत आहे. तर कॅनव्हासवर आपल्याला गळा बनवायचा आहे. विदाऊट कॅनव्हासचा तुम्ही मागच्या काज बटन पट्टीसाठी गळे बनवू नका. तर पावणे किती 11.25 आपली आली. मी कॅनव्हास फोल्ड केलेला आहे. 4.5 ते 5चा मी फोल्ड घेतलेला आहे. जॉईंटचा बघा भाग हा आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला वरतून खाली 11.25चं एक निशाण मारायचं आहे. आता हे माप खूप मोठं आहे, म्हणजे 40ची फिटिंग आहे. तर आपल्याला 2.25 गळा रुंदी घ्यायची आहे. एक बॉक्स बनवला. तुमची जी पण गळ्याची हाईट असेल त्यानुसार तुम्ही बॉक्स बनवा. मला सिंपल गोल गळा बनवायला लावला आहे. तुम्ही त्याला चौकोन गळाही बनवू शकतात. फक्त डिझाईनचा करताना जर खूपच हेवीवाला असेल तर तुम्ही मागच्या साईडचा हुकांचा काज बटन पट्टीचा गळे घेऊ नका, त्यांना फ्रंट पार्टचे गळे घेण्यास सांगा. तर बघा, मी राऊंड शेप बनवते. आता बघा, हे नॉर्मली आपण जे मागचे गळे बनवत असतो तेवढा मी डिफरन्स ठेवलेला आहे. पण काय करायचं असतं, जो बॅक साईडचा हुक काज बटन पट्टीची हुक असेल तर हा जो आपला राऊंड शेप आहे तो आपल्याला अर्धा इंच थोडासा बाहेरून घ्यायचा असतो, कारण की ही जे आहे हा पार्ट थोडा स्टिचिंग मध्ये कमी होत राहतो. जर तुम्ही एवढा बारीक मध्ये गळा बनवला तर तो गळा खूपच चिवळ आणि खूपच छोटा होईल. तर हा जो फाकवायचा भाग असतो जास्तीचा तो अर्धा इंच जास्त फाकवायचा, म्हणजे राऊंड शेप जास्त द्यायचा. ही खूप महत्वाची स्टेप आहे. आपल्याला गळा किती जास्त वाढवायचा आहे. तर काज बटन पट्टी जर मागच्या साईडनी असेल तर नक्कीच हा तुम्ही 1 ते 1.5 इंच वाढवा. रेग्युलर सारखा ड्रॉ करू नका आणि कटिंग करू नका. या साईडनी आपण ड्रॉ करून घेऊ. आता 1 इंच साईडनी कट करून घेऊ. बघू शकतात जास्त फाकलेला आहे. आता याला कपडा अटॅच नाही करायचं, कारण की हा आपला फॅब्रिक आहे तो ट्रान्सपरंट नाहीये. त्याच्यामुळे आपण डायरेक्टली अस्तराला हे कॅनव्हास जोडू शकतो. तर सरळवर असं सेंटर घेऊन आपण हा कॅनव्हास अटॅच करून घेऊया. एक सेंटरला टिप मारूया. तर बघा, आपण सेंटरला टिप मारूया. दीदी ये आया क्या ठीक से? अरे हाँ, अच्छे बनाए रे तूने, सही एकदम परफेक्ट बनाए. चले बघा, मी सेंटरला सिलाई मारली. आता आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवूया. त्याचंही सेंटर आपल्याला काढायचं आहे गळ्याच्या साईडनी. याही साईडनी तुम्ही सेंटर घेऊ शकतात खालच्या बाजूने, म्हणजे आपला शेप इकडे तिकडे सरकणार नाही. आता हे फॅब्रिक आपण सरळ ठेवले आहे. हे कॅनव्हास स्टिच केलेला आहे, त्याचा सेंटर आणि याचा सेंटर आपण असं व्यवस्थित ठेवून घेऊया. आता एक पुन्हा सेंटर सिलाई मारायची आहे. आता जो गळा आपण ड्रॉ केलेला आहे त्याच्यावर शिलाई मारू. आता या शिलाईच्या आतून एक अर्धा पाव इंच कपडा कट करून टाकूया.
आता नॉर्मली आपण कट मारून घेऊया छोटे छोटे शिलाईच्या आतमध्ये. आता बघा आपण ही जी अर्धा इंचाची शिलाई देत असतो रेग्युलर ब्लाउज साठी तर ती द्यायची नाही, आपल्याला वेगळी सेपरेट पट्टी बनवूया त्याच्यासाठी. तर आता आपण गळा पलटी करून घेऊया. आता ही दाब शिलाई मारून घेऊया. आता आपण ही दाब शिलाई मारून घेऊया. गळा पलटी करून घेतलेला आहे. तर गळ्याच्या साईडने आपल्याला पहिले दाब शिलाई द्यायची. बघू शकतात आपला गळा खूप छान बनलेला आहे, राऊंड पण खूप छान बनलेला आहे. आता काय करायचं, हे सगळे किनारी किनारी आपल्याला हा कपडा अस्तर जॉईन करून घ्यायचा आहे. आता जो साईडचा कपडा आहे एक्स्ट्रावाला तो कट करून घेऊ. बघा मी साईडचा पूर्ण कपडा कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला याला पहिले टक्स मारायचे नाही, तर सगळ्यात पहिले आपण काच बटन पट्टी बनवायला घ्यायची आहे. तर बघा सगळ्यात पहिले आपल्याला हा जो पार्ट आहे एकावर एक व्यवस्थित असा ठेवायचा. आणि मेन आपल्याला काय बघायचं आहे, हा जो आपला गळाचा शेप बनलेला आहे गोल असो चौकोनी असो तो व्यवस्थित असा एकावर एक ठेवून बघायचा. हे बघा मी सेम तेच करत आहे. बघा हा पार्ट थोडासा कमी जास्त झाला चालन, तो आपल्याला नंतरून कट करता येतो. पण हा जो राऊंड शेप आहे आपला गळ्याचा शेप जो आहे तो प्रॉपरली एकावर एक असा व्यवस्थित आला पाहिजे. आता जो हा सेंटर आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा. ओके, हे आपले दोन पार्ट एकदम इझी वेगळे झालेले आहे. तुम्ही अगोदरच जर गळा बनवला आणि दोन पार्ट मागचे वेगळे केले तर तुम्हाला फिनिशिंगला खूप प्रॉब्लेम येतात आणि त्याची फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही. टक्सही थोडेसे वाकडे तिकडे, कधी 3चा होतो कधी 4चा होतो. तर ही पद्धत खूप सोपी आहे, तुम्ही नक्कीच या पद्धतीने मागची काच बटन पट्टी बनवत चला. आता बघा याच्यासाठी आपल्याला याच्यापेक्षा 1 ते 2 इंच जास्त उंचीला आणि 2.5 ते 3 इंचाची पट्टी 2 काढायची आहे. तर बघा मी ह्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहे, याच्यापेक्षा 1 ते 1.5 इंच जास्त घेतलेला आहे आणि 3.5ची रुंदी घेतलेली आहे. आता मेन महत्वाचं काय, जेव्हा बॅक साईडचा गळा बनवायचा असतो, काच बटन पट्टी बनवायची असते, त्यावेळेस आपलं जे मेन फॅब्रिक आहे त्याच्याच आपल्याला पट्ट्या घ्यायच्या असतात, अस्तराच्या पट्ट्या घ्यायच्या नाही. तर नेहमीप्रमाणे बघा हा जो उजवा हात आहे त्याच्यावरती पट्टी अशी वर ठेवायची आणि जो डावा आपला हात आहे त्याच्या खालून ही पट्टी अशी ठेवायची, म्हणजे तुमची पट्टी चुकणार नाही. जी हुक पट्टी आहे ती हुक पट्टीच होईल आणि जी काच बटन पट्टी आहे ती काच बटन पट्टीच होईल. तर सगळ्यात पहिले बघा ही साईड आपण घेऊया. असा फोल्ड करायचा नाही, डायरेक्टली शिवूया आपण खालून 1/2 इंच. अर्ध्याला कमी तुम्ही 1/2 इंच घेतला तरी चालेल, 1/2 इंच घ्या. आता ही साइड बघा आपण हा फोल्ड करूया, थोडासा कपडा कट करून घेऊया. च्या शेप मध्ये आपल्याला तो कपडा फोल्ड करायचा आहे. हे बघा मी हा कपडा फोल्ड केला आहे, गळ्याच्या फिनिशिंग मध्ये तो फोल्ड केलेला आहे. तसं आता काय करायचं, हे पूर्ण फॅब्रिक आपल्याला आतमध्ये घ्यायचं असं आणि एक दाब शिलाई द्यायची आहे, बघू शकतात. आता हा जो फॅब्रिक आहे तो आपल्याला 1 इंचाचा फोल्ड करायचा. आता बघा मी ही पट्टी तुम्हाला जास्त घ्यायला लावली कारण की हा लूज कपडा आहे, तर पट्टीलाही आपल्या अशी वेट आला पाहिजे आणि फिनिशिंग मध्ये पट्टी होती मग ती. बघा एकदम ॲक्युरेट आपला गळ्याच्या सारखा शेप बनलेला, म्हणजे गळ्याच्या तिथं जो शेप होता तोच राहिलेला आहे, थोडा पण वर खाली झालेला नाही. काच बटन पट्टी एकदम ॲक्युरेट बसलेली आहे. आता हा खालचा एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेऊया. आता या साईडलाही सेम काय करायचं, आता ही खालून पट्टी आहे, मग हे उलटा करायचं फॅब्रिक चा 1/2 इंचावर पुन्हा शिलाई मारायची. वरच्या साईडने गळ्याच्या साईडने आपल्याला थोडासा फोल्ड करायचा गळ्याच्या शेपनुसार. हे बघा आता वरच्या साईडने ही जी शिलाई आहे त्या शिलाईवर आपल्याला 1 इंचाचा फोल्ड करून हे फॅब्रिक अटॅच करायचं आहे. ही साईड व्यवस्थित बघायची, आपला गळा एकदम गोल आहे की नाही आहे.
बघा एकदम ॲक्युरेट आपला हा पण पॉईंट बनलेला आहे, कुठेच थोडासा वर खाली झालेला नाहीये. तर जेव्हा पण मागच्या हुकाचा ब्लाऊज शिवायला कोणी सांगतं तर त्याची सगळ्यात महत्त्वाची फिनिशिंग ही मागच्या काज बटन पट्टीवर असते. ती जर काज बटन पट्टी व्यवस्थित आली, फिनिशिंगमध्ये आले, तर ब्लाऊजचा लुक खरंच खूप सुंदर दिसतो. आता बघा टक्स घेतानाही खूप प्रॉब्लेम होतो. ज्यावेळेस आपण म्हणजे पुढच्या हुकाचा शिवत असतो तेव्हा मागच्या पार्टला डायरेक्टली आपण 4-4.5चा टक्स घेतो. तर याच्यासाठी तसं नाही करायचं. हा जो पार्ट आहे तो आपल्याला चेक करायचा, ही पट्टी पूर्ण पकडायची. आता हे ब्लाऊज खूप मोठं आहे, 40चं फिटिंग आहे, तर मी 4.5वर टक्स घेत आहे. हे बघा 4.5 हा पूर्ण पकडून आणि वरतीही 4.5 घेत आहे. तुमचा ब्लाऊज जर छोटा असेल तर 4चाच तुम्ही टक्स घ्या आणि उंचीलाही 4चाच घ्या. आता ही पट्टी सोडून आपल्याला 4.5चा टक्स घ्यायचा आहे. ही पट्टी आपण सोडून 4.5चं मेजरमेंट घेतलं. तर वरच्या साईडनेही मी 4.5 घेते. दिसतं? आता आपण अर्धा इंचाचा टक्स मारून घेऊ. बघा तर ही आता तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा. बघा हे टक्स आपण एकावर एक ठेवल्यावर दोघांतला डिफरन्स एकदम सेम आलेला आहे. हा जो पण तेवढाच आला, इकडून पण तेवढाच आला. तर नक्कीच तुम्ही याच पद्धतीने टक्स देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून एक टक्स इकडे तर एक टक्स तिकडे असं होणार नाही. आता हे फॅब्रिक बघा आपलं थोडंसं क्रॉसमध्ये जाताना दिसलं, आपण ते सरळ कट करून घेऊया. ही खालची फिनिशिंग पण आपली एकदम सरळ मध्ये आलेली आहे. आता आपल्याला ही जी दाबपट्टी असते मागच्या साईडनी बघा, हे तर आपल्याला सेपरेट बनवायचं. ही वेगळी बनवायची आणि ही वेगळी बनवायची. तर आपल्याला 2 ते 2.5 इंचाची, या रुंदीपेक्षा 1 इंच जास्त आणि रुंदीला उंचीला 2.5 इंचाच्या 2 पट्ट्या बनवायच्या आहे. तर बघा आपण ही पट्टी बनवलेली आहे. तुम्ही 2.5 ते 3 इंचाची होऊ शकता. माझ्याकडे फॅब्रिक होतं तर मी मोठीच बनवली. तर ही जी खालच्या टक्सची साईड आहे त्यावर ही पट्टी अशी सरळ ठेवायची आणि या साईडनी अर्धा इंच असा फोल्ड करायचा आणि पाव ते अर्धा इंचावर आपल्याला शिलाई मारायची. ओके. आता हा फोल्ड आपल्याला मध्ये टाकून द्यायचा. इकडची फिनिशिंग व्यवस्थित बघायची आणि असा फोल्ड करायचा आणि दाब शिलाई आपण मारून घ्यायची. आता हा फोल्ड पुन्हा 1 इंचाचा होईल अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी वळवायची आहे आणि एक शिलाई मारायची आहे ह्या साईडने. तर तुम्ही बघू शकतात आपली ही जी मागची दाबपट्टी आहे खरंच खूप फिनिशिंग मध्ये आलेले आहे. थोडं पण मध्ये खालीवर झालेली नाही, बॅलन्स पण त्याचा खूप छान आलेला आहे आणि मधली फिनिशिंग पण बघा तुम्ही एकदम प्रॉपरली आलेली आहे. तर या साईडची आपण खालची जी पट्टी आहे ती बनवून घेऊया. तर बघा मी दुसरी साईडची खालची जी फोल्डची पट्टी आहे ती बनवून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपली काज बटन पट्टी खूप छान झालेली आहे. एकावर एक ठेवा, थोडीही खालीवर झालेली दिसणार नाही तुम्हाला. त्याचा राऊंड शेप आपला गळाचा बिलकुल हललेला नाही, जो शेप होता तोच प्रॉपरली राहिलेला आहे आणि जो फाकवलेला गळा होता तो थोडासा कमी गेला, म्हणजे मध्ये गेल्यानंतर हा थोडासा पॉइंट असा मध्ये गेल्यासारखा वाटतो बघा गळा. म्हणजे आपला जो प्रॉपरली गळा होता तो आलेला आहे. तर तुम्हाला नक्कीच माझी ही काज बटन पट्टी शिकवायची स्टेप समजली असणार आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर तुम्ही सेम याच पद्धतीने काज बटन पट्टी मागच्या साईडची बनवा. तुमचा गळा, तुमची फिनिशिंग खरंच खूप सुंदर येईल. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर. JD फॅशन डिझाइन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक, महाराष्ट्र. ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा. ब्लाऊज, ड्रेस, पंजाबी ड्रेस, शर्ट, नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच.